बरं झालं राधिका, बरं झालं हो बाई. जवळ याच्या अगोदर म्हटलं आपण घरात येऊन गेलो. का बरं राधिका, तुला आवडली ना साडी आपण घेतली तर? कशी वाटून राहिली तुला साडी? अहो आई, मस्तच आहे ना साडी, एकदमच बढिया आहे. मी इथून जाईन ना आई, तर तेच साडी घालून जाईन. साडी घालून जाईन आई, मी मला लय आवडली ती साडी. हो ना माय, म्हणून तर बनवून राहिली होती तुले. चल आणि तुझ्या पसंतीनं घेऊन घे. तुझी पसंत कशी आणि माझी पसंत कशी. शेवटी तुलेच घालायची आहे की नाही. आणि आता एवढ्या दिवसाची तुला साडीनी घेतली ना, कपडाही घेतला, एकही कपडाने घेतला म्हटलं. तर म्हणूनच तर तुला नेलं होतं हो माय. तो आला होता, तो फिरणारा, गाडी घेऊन येत असते की नाही, तो आला होता. पण मला काही साजरे नाही वाटलं बाई त्याच्या जवळच्या साड्या, मला एकही नाही आवडली. मी म्हटलं माय राधिकाला आता एवढ्या दिवसाची साडी घेऊन राहिली तर मस्तच घेतो म्हटलं. अशी तशी तर काही घेतच नाही म्हटलं. म्हणून तुला म्हटलं चल जराशी दुकानात, आणि तू नाही 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 नाहीच करून राहिली होती. पाय बरं, आता आली स्वतः तर म्हटलं तुझ्या पसंतीनं होऊन गेली ना साडी आता. तुलाच घालायला लागते, आणि तुझ्या पसंतीची राहिली तर मग काय बघा लागते. माणूस आवडीनं घालते, आवडीची वस्तू राहिली तर. हो ना ताई, म्हणून तर घेतली. म्हटलं जाऊ दे, आता तुझी मन आहे का लय दिवसापासून कपडे नाही घेतले तर घेतो म्हणून घेऊन घेतली. आणि यायचा ड्रेस भरला मस्त भेटला हो, आहे नाही काही. जास्त महागही नाही आणि जास्त स्वस्तही नाही, मीडियम मस्त भेटला म्हटलं तिचा ड्रेस. काय माहित पण ते आवडते का नाही आवडत. तर आता माझ्या पसंतीने घेतला म्या. आवडन तुझी पसंत काय खराब आहे काय? आवडन नाही तर काय होईल मग. आवडते, एवढा का विचार नको करू. बाई मी काय म्हणतो, मी नाही काय पाण्याची बॉटल नेऊन ठेवली बाई. तुझ्या ते काकूच्या इथं, तर तिथून नाही का पाण्याची बॉटल आणून घेतो मी. आता जवळचा याचा वेळ होऊन राहिला, मग त्याच्यासमोर जाईन का मी पाणी घेणे आणाले. एक तर आपल्या इथं फ्रीज नाही ना, काही नाही. म्हणून मी म्हटलं थंड पाणी आता बाहेरून आलं का सोबती लागतेच. पाण्याची बॉटल ठेवली होती, जराशी फ्रीजमध्ये ठेवून घे म्हटलं. तेव्हा मला पहिले म्हटलं तर त्याच्या इथे आहे नाही का दोन सुनाच्या दोन फ्रीज आहे म्हटलं. तर म्हणून नाही काय तिथंच ठेवून आली. तर मी काय म्हणतो, तू पाय घरादारावर लक्ष दे. मी नाही का भातच घेऊन येतो म्हटलं. भातच घेऊन येतो, थंड बॉटला तिच्या इथून ठेवलेल्या. बरं ठीक आहे ना आई, घेऊन ये ना तू. घेऊन येते तेव्हापर्यंत मी जरासं रक्षात करून घेतो. पाहिजे तिकडे किचन मध्ये सगळं काही व्यवस्थित आहे का नाही आहे. तसं तर बरोबरच करून गेली होती म्हणा मी, पण तरी एक वेळा चक्कर मारून घेतो आणि पाणी ठेवून देतो बाल्टी भरून. आले का मग थंड पाणी राहते आणि मस्त पायावर घेणं होते, आहे नाही का. हो बाई, ठेवून दे, बाल्टी भरून ठेवून दे. आणि तशी तू आप्पा येईन म्हटलं, मग साऱ्या गावातले पाय घरात घेऊन येते ते. काही पाया गियावर पाणी नाही टाकत, तिथं ठेवूनच देत जाय तू बाल्टीभर पाणी. कोणी आलं का घेते मग पायावर. हो आई हो. एवढं बाल्टी भरून पाणी ठेवून देतो, आहे नाही का. बाहेर आले म्हणजे पायावर पाणी टाकतेस. आता त्याचा याचा वेळ होऊनच राहिला. राधिका, राधिका. आले वाटते पिऊची. तेले पाणी देतो, दाखवून देतो तेले बाल्टी ठेवली आहे म्हणून. टावेल देऊन देतो, हात पाय पुसाले, तोंड पुसाले. राधिका, कशी आहे तब्येत आता? कशी आहे तब्येत? हो चांगली आहे ना तब्येत. आई आल्या काही तब्येतीच विचारता काय. बसा ना घडीभर, बसा तुम्ही. बसा, पाणी आणून देऊ का तुम्हाला. हो राधिका, पाणी दे जरासं. पाणी दे, कारण की आता बसमध्ये आलो ना तर डोकं फिरल्यासारखंच वाटून राहिलो. मी बसतो, इथंच बसतो. हो बसा ना, बसा. राधिका, घरी कोणीच नाही आहे काय? कोणीच दिसून राहिलं, तू एकटीच आहे का घरात? घरचे लोक कुठे गेले तर? निल्या, आप्पा आणि मामी, कोणीच तर दिसून राहिलं. हो निल्या असन बाहेर. आता तो नाईट मध्ये चालला की नाही कामावर, असन तो बाहेर बसला असन मित्र. आणि ते तर तुम्हाला माहित आहे, ते तर चौकावरच राहते. तुम्हाला दिसले नाही का बस स्टँडच्या इकडून आले तर तुम्ही तिथंच तर बसले राहते ते पाणथेल्यावर. आणि आई नाही का तुमच्यासाठी पाणी आणायला गेली. फ्रीज मध्ये ठेवलं होतं की नाही ते ना, बॉटल भरून ठेवली होती म्हणते, तर पाणी आणायला गेली आई तुमच्यासाठी. अरे काय नाही पाणी, घरी पिणंच आहे ना फ्रीजचं पाणी. माठातली चांगलं राहते, मस्त थंड थंड. काय लेस फालतूस. त्या म्हणा लागत होतं ना नका ठेवू म्हणून. अहो कोणाला असं वाटतं आपले तर पाहुणे आले तर त्याची चांगली आवभगत झाली पाहिजे मग म्हणून. आणि एक तर तुम्ही एवढ्या दुरून आले प्रवास करून, माठातलं पाणी थंड तर होते म्हणा, पण फ्रीज सारखं थंड होत नाही. आणि आपल्याला कसं फ्रीजचं प्यायची सवय आहे की नाही, तर फ्रीजचंच पाणी जे पेते ना त्या माणसाला माठातलं पाणी एवढं काही सरस वाटत नाही. म्हणा आणते नाही आई, आणते मग तुम्हाला पाणी देऊन देतो. आणू तेव्हापर्यंत माठाचंच पाणी. नाही राहू दे ना. आता म्हटलं मामीची गेल्यानंतर पाणी आणण्यासाठी काय म्हणून ते म्हणून एवढ्या यानं जवळसाठी पाणी ठेवलं म्हणून, आणि जवळयानं म्हणून माठातलं पिऊन घेतलं म्हणून. राहू दे. एवढी काही तहान लागली नाही मला. मी रसवंतीत गेलो होतो, उन्हातून आलो म्हटलं, ऊन गिन लागायचं काही हे राहते. तर तिथं एक ग्लास उसाचा रस पेलो म्हटलं. 20 रुपयाचा ग्लास होता. एक रसाचा ग्लास पिऊन घेतला. म्हटलं तेवढीच आपली थकान भागते, आहे नाही का. तिथे पाणीच पेलो. आणि आता आल्या पाणी एवढी काही आता आवश्यकता नाही आहे. आणते ना मामी, मग पिऊन घेईन. राधिका ये ना इकडे. काय हो, काय झालं. ये ना इकडे, ये ना जवळ तर ये.
काय हो पिऊची काही करत राहता तुम्ही? आई की येऊन जाईन ना. हा कसे करता हो तुम्ही? सबुरी धरा ना आता, उद्या जा नसताय गावाले. असं चांगलं वाटते काय? आणि माहेरात तर बिलकुलही चांगलं नाही वाटत म्हटलं. निरा गिरे येऊन जाते ना, आपा येऊन जाते. तर काय करून राहिलो आपण? काही गलत करून राहिलो काय? हा, बायकोचाच हात धरला ना, अजून कोणाचा हात धरला काय? काही बोलते राधिका तू. मला एवढी आठवण येऊन राहिली होती तुही, खरंच. तू याशिवाय नाही आहे काय? माझं जीवनच नाही आहे, खरंच नाही आहे तुझ्याशिवाय माझं जीवन. तू जर माझ्या जीवनात नाही राहिली ना, तर माझ्या जगण्यात काही अर्थ नाही आहे म्हटलं, काहीच अर्थ नाही आहे खरंच राधिका. आणि त्या अशी सवय पाडून दिली ना मध्ये का कोणी मला पूर्ण करूच नाही शकत. तू कशी माझ्या ख्याल ठेवतं, ध्यान ठेवतं, हा माझ्या ऑफिसचं, माझ्या डबाचं, माझ्या नाश्त्याचं, असं कोणीच नाही करत राधिका, खरंच कोणी नाही करत. हे पा पियूजी, जेव्हा म्हटलं मी तुमच्यासोबत लग्न होऊन आली होती ना, तेव्हा म्हटलं माझ्या आईनं मला सांगितलं होतं का म्हणे आपल्या नवऱ्याचं, आपल्या घराचं दाराचं सगळं काही म्हणे जे प्यायचं आहे म्हणे ते तू आहे म्हणे आता म्हणे. आता त्याला सगळे आपलं बनवणं तुझं काम आहे म्हणे. त्यांचे माझ्या आईनं सांगितलं ना, म्हटलं मी तेच केलं जशी माझ्या आई बाबाची शिकवण होती तशी. आणि त्याच्यात काय हो, सगळंच बायका करते, आपल्या नवऱ्याचे करत नाही काय? विचारा बरं आपले सबस्क्रायबर आहे एवढे मोठे, त्याला विचारा बरं, तेही नाही करत का तिच्या नवऱ्याचं? सगळंच करते तो. हा फक्त एवढा आहे का बाया दूर गेला म्हणजे ना कसं आहे, माणसाला जाणीव होते, तशी काही माणसाला जाणीव होत नाही. बाया दूर गेल्या का त्याला सगळं आठवते म्हटलं. आणि घरी राहिल्या का मग त्याला असं वाटते, ते म्हणते ना एक कहावत आहे ना हिंदीमध्ये, घर की मुर्गी दाल बराबर. हो काय? मोठे कहावतं शिकून राहिली तू आहे ना, असं असं. आता एवढे दिवस हेच केलं वाटतं इथं. नाही हो, असं काही नाही, सांगून राहिली होती ना तुम्हाला. हा तुम्ही तर चेष्टाच करता. बरं आई येऊन जाई ना, मी इकडे उभी राहतो. अरे बस ना, घडीभर बस तर खरी. हा, घडीभर तर बस माझ्याजवळ. किती दिवसाच्या नंतर पाहून राहिलो राधिका तुले, असं मन करून राहिलं का बस डोळे भरून पाहत राहाव तुले. खरंच आता तर अशक्यच होतं म्हटलं. बाबानं जर नाही म्हटलं असतं ना, तरी मी तुला न्यायला येऊन गेलो असतो. आता तर माझ्याकडून सबूर होऊनच नाही राहिला होता. हो काय? बरं बसा तुम्ही, मी नाही काय तुमचं नाश्ता पाण्याची तयारी करतो. आई येऊन जाईन म्हटलं तुमच्या गोड गोड गोष्टीत. मी रमून जाईन, तुम्ही रमून जाण. हा तिकडून आई येऊन जाईन, मग आईला चांगलं वाटणार नाही. आईचं मन करा अंदर येऊ का नाही येऊ का बाहेरच राहून जाऊ. मलाही चांगलं नाही वाटणार. हे असं काही आमच्या गावात काही चालत नाही बाप्पा. घरचे लोक आहे जुन्या पुराने खायचे. आता तुम्ही समजा. हा बरं सोडा ना हो, सोडा ना, कसे करता हो तुम्ही, हट्ट नका करू बरं. बरं हा, काय करतो तो? हा काय करतो आता? काय करतो म्हणजे आता? तुम्ही नाश्ता करून आले का जेवण करून आले घरून? अरे जवळ ते येऊन गेले, उशीर झाला का काय मी मला पाणी आणण्यासाठी. आई आणलं का तुम्ही? नमस्कार मामी, नमस्कार. नमस्कार. हा बसा तुम्ही. बाई राधिका, हा हे घे बाई, हा हे बॉटल घे आणि ते तेले पाणी दे. हा त्यासाठी थंड थंडगार पाणी आहे म्हटलं याच्यात. पाय बरं जास्तच थंड आहे काय तर. आणि पर्यंत म्हटलं मी बोटं कशाचे कशी सुन गेले. घे बरं. बरं आई दाखव बरं, जास्त थंड आहे का तो? अरे आई हे तर खूपच थंड आहे हो, एवढं पाणी प्यायला नाही जाणार. हा असं करतो, इथं बॉटल ठेवू देतो थोडा वेळ. मग जरा असं होते ना, ते गरम येते ना, मग देतो तेले. हा लयच थंड आहे. काय मी बर्फ जमला आहे काय त्या बॉटल मध्ये? बरं तुला जसं वाटते तसं दे, नाही तर आणून देऊ का तुले? थोडंसं आणून देऊ का कोयमट पाणी? माठातलं आणून देतो, एवढं काही थंड नाही त्याच्यातलं पाणी. त्याच्यात थोडंसं हे मिक्स कर आणि दे तेले. बरं ठीक आहे ना आई, हा तसंच करतो. याला राहू दिल्यापेक्षा तेच पाणी मिसळतो हे, नाही काय? मग होते प्याली होते, मी लईन त्याला भेटून जाते मग थंड थंड पाणी प्याले. आपा येते. नाही हो बाई, तू आपाले नको देजो, आपाले बिलकुलही नको देजो म्हटलं. तेले सर्दीच होते फ्रीजच्या पाण्यानं. हा ते रोकत नाही म्हटलं आपल्या तोंडाले. तेले काय आहे, दिलं तर गट पिऊन घेईन. माझ्या भोवती आणून ठेवून मग तेले सर्दी होते म्हटलं, पचत नाही तेले फ्रीजचं पाणी. तेले नको देजो, निल्याले पिऊ देजो भलेशे. मी थांब, मी तुला आणून देतो. हा काही आणून देतो. बरं आई ठीक आहे ना. बसा तुम्ही. जाऊ बा, बसा तुम्ही. मी पाणी आणून देतो. हो ना मामीजी, बसतो ना, बसतो. हे पाय राधिका, तेले पाणी गिनी दे. जेव्हा खावाचं विचार. हा एवढ्या दुरून आले, जेवले का नाही जेवले, घरून जेवून आले का नाही आले तर. जेव्हा खावाचं विचार तेले, मी आणतो पाणी अंदरून. बरं आई ठीक आहे ना. काय झालं राधिका? मामी काय म्हणून राहिल्या होत्या? हो काही नाही हो, हे पाणी नाही गेलंच थंड आहे. आई म्हणून राहिली होती थोडंसं म्हणे याच्यात म्हणे माठातलं पाणी आणून टाकून देतो मग. म्हणजे कसं मिसळून होते म्हणे प्याली म्हणे थंडचा थंड. तर तेच म्हणून राहिली होती आई. आणि जेव्हा खावाचा विचार म्हणे जेवण करून आले का नाही आले तर. आणि हरे खाव का हो, मी तुम्हाला विचारून राहिली होती ना, तुम्ही जेवण करून आले का नाही आले का, नाश्ता करून आले तर. अरे राधिका, काही विचारूच नको तू, विचारूच नको. घरचा ताल काहीच विचारू नको. म्हटलं घरी ना नाश्ता भेटून राहिला वेळेवर, ना जेवण भेटून राहिलं. आणि ते आईनं तर पहिले म्हटलं चांगलेच वाक्य केले. आईनं तर नाश्त्याला एकही दिवस नाही दिलं, फक्त डबा बनवून राहिली होती, डबा भेटून राहिला होता, काहीच नाही, बाकी काही फिकर नव्हती आईले. आणि म्हटलं जेव्हापासून हे पूनम आली आता तुला तर माहिती आहे पूनमले काही एवढं चांगलं काही जमत नाही. घरादारातलं वरचे काम करते, ते स्वयंपाकाचं थोडी ना जमते. आणि हे माहिती आहे तुला आई काही घरात राहत नाही. तर तिच्या यानं म्हटलं अजून वाके होऊन गेले, मग तर काहीच नाही भेटलं.
आज आज आलो पण नाश्ता करू. आज तिनं बनवला होता पोहा पूनमनं. चांगला बनवला होता. जमला होता तिले पोहा. जरासं मीठच कमी होतं फक्त. हे तिनं धाकाच्या यानं मीठ कमी टाकलं होतं का खारट नाही झालं पाहिजे म्हणून. मग पोहा घ्यायचा नाश्ता केला आणि निघालो मी. तिला म्हटलं राहू दे म्हटलं आता आता मला ऑफिसला काही जाणी लागत म्हटलं आरामशीर करजो म्हटलं स्वयंपाक. आणि तसंही तिला गडबडी फडबडीचं काही सुचत नाही. जाऊ द्या व आता एवढ्या यानं तिचं लग्न झालं आणि काय तरी करते ते करते नाही म्हणत मला तिच्यावर विश्वास होता का ते तुम्हाला काही ना काही जसं तुमचं काही ना काही करण पण काय तिच्यावर एवढा लोट टाकून काही फायदा नाही आहे ना. तिनं कधी केलं नाही काही नाही. आता मी कामं करतो तुम्हाला जराशे हातभार गीतभार लावून लावते ते. तसे भांडे गिंडे घासून घेते कपडे धुवून घेते हे कामं मस्त जमते तिले. पण जरासं स्वयंपाकातच कच्ची आहे ते. आता तिला म्हटलं बाकीचा नाश्ता गिष्टा आता शिकवला मी आता नाही का खरंच तिला स्वयंपाक शिकून द्या लागन. नाही तर मग अजून असेच एखाद्या वेळेस मी इकडे आली तर मग तिकडे तुमची सगळीची आफत होऊन जाईल आहे नाही काय. कमीत कमी 2 पोळ्या टाकता आलं पाहिजे तिला भाजी तर करता आली पाहिजे. आता मी इकडून येईन ना तर तिला म्हटलं सगळं समजावून सांगन मी. पहा तुम्हाला काय करायचं आहे दोघीले जावाईले काय नाही. तुमचं तुम्ही पाहत बसा. बरं मी काय म्हणतो राधिका जास्त थंड आहे काय पाणी दाखव बरं बॉटल. घ्या ना पहा ना कसं आहे तर पहा जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर पिऊन घ्या मग. अरे एवढं काही थंड नाही आहे ना. याच्यापेक्षा थंड तर आपण तर घरी पितो. एवढं काही थंड नाही आहे. थांब पिऊन घेतो. पिऊ काय बॉटलनं पिऊ काय का आणतो गिलास. नाही हो आता थांबा मी आणतो थांबा ग्लास आणतो. मग एवढं मोठं पाणी तुम्ही उष्ट करून द्याल तर मग कोणी पेणार नाही. मी थांबा आणतो ग्लास पटकीने जातो आणि आणतो. ह्या पोट्टीनं ग्लास कुठं ठेवून दिलेला राधिकानं काय माहित. गडवा दिसला आता नुसतं गडवाच घेऊन जाऊ काय. कुठं जमून ठेवते आणि कुठं नाही तर भांडे. ह्या पोट्टीच्या हातचं तर मला काहीच दिसत नाही. आली तेव्हापासून किचन मध्ये थेच आहे. स्वयंपाक खोलीत काही येणं झालं नाही तिच्या ना. आणि लक्षात नाही येऊन राहिलं कुठं ठेवलं तर. आणि जवळ काय म्हणून एवढा वेळ झाला म्हणून आणि पाणी आणायला गेल्या का तशाच गेल्या म्हणून असं करतो गडवाच घेऊन जातो. बाई राधिका हे घे बाई हे घे गडवा घे. बाई ग्लास नाही आणला काय गडवा सांगितलं फक्त. बाई राधिका तू या हातचं मला काही नाही दिसत हो बाई. तू आली तेव्हापासून म्हटलं मी स्वयंपाक खोलीत जाऊन काही पाहिलं नाही. कोणती वस्तू कुठं ठेवली आहे आणि कोणती कुठं नाही. ग्लास पाहिला हो बाई मी मला काही दिसला नाही. आणि 1-2 ग्लास होते ते भरले होते. आता म्हटलं जाय आणून घे बरं ग्लास दिसून नाही राहिला मला. आणते काय तू. अरे राधिका आण गडव्यानंच पे तुम्ही पाणी आण. एवढा विचार नाही करायला लागत काय ग्लास आणि फास्ट शोधतो आणि गडव्यात घेतो वरतून पिऊन घेतो मी. अमाय राधिका कसं हो चांगलं वाटन काय. काय म्हणून जवळ ग्लास आहे काय म्हणून यायच्या घरी. जाऊ दे पेते ना ते तशा घरी गडव्यानंच पेते ते. सहसा ग्लासानं कमीच पेते आणते ना देऊन देतो मी. आता नाही दिसून राहिला म्हणते ना थांब मी वर तर जमून देत जाईल. त्याने का टोपल्यात टाकले होते ग्लास म्हटलं सगळीचे सगळे मिळून जाते. मग पाटलीवर ठेवले का तो नेला येते पाणी पेते टाकून देते तर लय ग्लास निघून जाते. त्याने का टोपल्यात टाकून दिले होते. थांब आता मी नाही काय पाटलीवरच ठेवून देतो. आता तुला तिची सवय पडली की नाही. एका सवय काही होत नाही. मी जातो ठेवून देतो. बाई नंतर जाजो पहिले नाही काय तू पाणी देऊन दे पाहुण्याला पाणी देऊन दे. हो 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 आई हो. आता हे पाहिजे राधिका. राधिका देते म्हटलं पाहुण्यावर लक्ष. पण हे नील्याचे आप्पा अजून आले नाही ना. नाही आले ना अजून. पहा बरं पाहुणे येऊन जाते घरात. पण बाई या मैच्या बुड्याला काही फिकर नाही काहीच फिकर नाही बाप्पा. का पाहुणे येईन का काही येईन आपण काय बोलावं बाप्पा आता. जवळसोबत काय बोलावं आपण. आणि माणूस माणसासोबत बोलते तर नीलही घरात नाही आणि ते घरात नाही. काय म्हणून पाहुणे मी घरात आलो म्हणून घरातले म्हणून बाहेर आहे म्हणून हाय नाही काय अशी गोष्ट होईल. बाई राधिका पाहुण्याला विचारणं बाई. चहा करू का थंड आणू का काय बनवू तर का जेवण करता म्हणा. विचारणं एवढ्या दुरून आले तर ते. बाई जेवण करतो म्हणते ते जेवण करतो म्हणते नाश्ता करून आले होते. मी नाही काय पटकीने गरम करतो भाजीचं. पनीरची भाजी केली होती तर आणि देतो त्याला जेवण करायला. आणि आप्पा कुठे चालले गेले तर तू असं कर जरासं नाही काय आप्पाला आवाज देऊन दे नीलेला आवाज देऊन दे. ते नाही जेवण नाही केलं आपण बनवलं आणि तिकडे चाललो गेलो कपडे आणण्यासाठी. ते कुठे जेवले दोघे जण. त्याला आवाज देऊन दे ते जेवण घेईन मग पियुषजी सोबत. जराशी जातं का तिला आवाज द्याले. बाई काय करू बाई मी तुझ्या आप्पाचं काय करू आणि ह्या पोराचं काय करू बाई. घरात जवळ येऊन गेले आणि हे पाय नाही गेले काय सुचते हो बाहेर. बरं जातो मी आणतो त्याला. पियुजी तुम्ही जराशी लेटपोट करा मी नाही काय जराशी भाजी गरम करतो आणि तुमच्यासाठी सगळीसाठी ताट वाढतो. राधिका कायची भाजी केली तर काय बनवलं काय बनवलं. अहो पनीरची भाजी बनवली वरण भात पोळी सगळं बनवलं. तुम्ही करा ना आराम. तेव्हापर्यंत ताट काढून घेतो. हो काय आता तर सबूरच निघून राहिला. पनीरची भाजी आणि ते तुझ्या हातची काही पास नाही लागत मग. आज तर पोट भरून जेवण करून मी जेव्हापासून तू इथं आली ना तेव्हापासून एकही दिवस मी पोट भरून जेवण नाही केलं. हॉटेलमध्ये खाल्लं 1-2 वेळेस पोट भरून तर पूर्ण तब्येत बिघडल्यासारखी झाली होती. बसलं नाही ना ते मसाल्याचं. बरं मी जरा पाठ टाकतो आणि तू तेव्हापर्यंत आण ताट घे.
हो पियुजी, मी आणतो ना, लवकरच आणतो, तुम्ही टाका पाठ. तर चला मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्या. हाईप नक्कीच द्या, विसरू नका. आणि आज भरभरून कमेंट करा. आज तुम्ही भरभरून कमेंट केले का उद्या तुमची राधिका सगळेचे नाव घेईन, सगळेचे आपल्या माय बहिणीचे. म्हणून आज मन उघडून तुम्ही कमेंट करा, मस्त छान छान कमेंट करा पण. आणि आता नाही काय, मी याच्यासाठी ताट आणतो, कारण की नाही काय लय जोरानं भूक लागली. जेवण करून नाही आले ते, नाश्ताच करून आले. तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.